नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपल्याकडे पेरणीसाठी सहसा घरातलं बियाणं वापरलं जातं किंवा बाहेरून आणलं जातं. पण आपण आणलेलं बियाणं नक्की पेरणी योग्य आहे का हे तपासणं तेवढंच गरजेचं असतं. पण कसं तपासायचं? तर उगवण क्षमता चाचणीतून. पण काय आहे ही उगवण क्षमता चाचणी? ती का करायची? ती घरी करता येते का? चाचणी करण्याच्या पद्धती नेमक्या किती आहेत? बियाणाची उगवण क्षमता कशी मोजायची आणि मुळात म्हणजे किती उगवण असेल तर बियाणं योग्य ठरवायचं, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पहिले म्हणजे तर बियाणं वाळलेलं असलं तरी ते आत जिवंत असतं, कारण त्याच्यातून नवीन रोपाचा जन्म होणार असतो. त्यामुळेच त्याला माती, पाणी, खत मिळालं की ते चांगलं वाढतं. पण आपलं बियाणं जिवंत आहे का किंवा ते पेरणी योग्य आहे का हे तपासण्यासाठी केली जाते ती उगवण चाचणी. या चाचणीचे आणखी पण काही फायदे ते पण आपण जाणून घेऊयात. तर उगवण क्षमता चाचणी बियाणाचा दर्जा तपासण्यासाठी, पेरणीसाठी नेमकी किती बियाणं घ्यायची यासाठी तपासणी केली जाते. तसंच अपेक्षित उत्पादनाचा अंदाज घेण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ, पैसा आणि श्रमांची बचत करण्यासाठी केली जाते. पण ही काही अवघड चाचणी नाहीये आणि हिला कोणत्या तरी प्रयोगशाळेची सुद्धा गरज नाहीये, कारण ही चाचणी आपण आपल्याच घरी करू शकतो. कारण याच्यासाठी कोणती मोठी गोष्ट सुद्धा लागत नाही. मग काय लागतं? तर या उगवण क्षमता चाचणीसाठी लागतो बियाणांचा नमुना, स्वच्छ पाणी आणि बियाणे ठेवण्यासाठी माध्यम. आणि त्या माध्यमावरून त्याची पद्धत बदलते. तुम्ही बियाणाची उगवण क्षमता जर्मिनेशन पेपरमध्ये, ब्लॉटेड पेपर म्हणजेच शोष कागदामध्ये किंवा अगदी वर्तमानपत्र किंवा गोणपाटावर करू शकता. एवढंच नाही, तुम्ही ही चाचणी वाळूमध्ये किंवा कुंडीमध्येही करू शकता. साहित्य तर समजलं, पण चाचणी कशी करायची याची स्टेप बाय स्टेप आता माहिती जाणून घेऊयात. पहिले आपल्याला नमुना घ्यायचा आहे, म्हणजेच काय, जे बियाणं पेरणार आहोत त्यातलं थोडं बियाणं घ्यायचं आहे. दुसरा टप्पा निवडण्याचा. पेरणी करताना आपण जशाच तसं बियाणं पेरतो का? नाही ना. तसंच तुटलेल्या, रोगट, किडलेल्या बिया वेगळ्या करायच्यात आणि फक्त निरोगी बिया चाचणीसाठी घ्यायच्यात. त्यानंतर येतो तिसरा टप्पा, ते म्हणजे आपलं माध्यम तयार करण्याचा. आता तुम्ही ज्यात चाचणी करणार आहात, जसं पेपर, गोणपाट, ते स्वच्छ करून घ्यायचंय. जर तुम्ही चाचणी ट्रेमध्ये किंवा ताटलीत करत असाल तर ट्रेमध्ये पेपर टॉवेल किंवा स्वच्छ कापड घालायचंय आणि स्वच्छ पाण्याने ओलसर करून घ्यायचंय. इतर माध्यमांचंही तसंच आहे, स्वच्छ करून ओलसर करून घ्यायचंय. आता येते चौथी स्टेप, ती म्हणजे बिया ठेवण्याची. साधारणतः 25x4 किंवा 10x10च्या मांडणीने समान अंतरावर बियाणे मांडायचे आणि वरतून पुन्हा तेच माध्यम झाकायचंय. त्यालाही ओलसर करायला विसरायचं नाहीये. यानंतर बियाणे उगवण्याला थोडा वेळ द्यायचा आहे. दररोज बियाणांचं निरीक्षण करायचंय आणि पाणी शिंपडायचंय. पण हे माध्यम ठेवायचं कुठे? तर सावलीमध्ये. साधारणतः 5व्या ते 7व्या दिवशी अंकुर फुटलेल्या बियाणांची मोजणी करा. चाचणी इथे संपली. पण आपलं काम इथेच संपत नाही. आपल्याला या बियाणांची उगवण क्षमता काढायची असते. पण कशी काढायची उगवण क्षमता? तर उगवण क्षमता ही टक्क्यांमध्ये निघते. त्याचं एक सोपं सूत्र आहे, उगवलेल्या बियांची संख्या भागिले चाचणीसाठी घेतलेल्या एकूण बियांची संख्या गुणिले 100. आता एक सोपं उदाहरण पाहूयात. आपल्या बिया उगवल्या 85 आणि एकूण बिया 100, म्हणजेच उगवण क्षमता झाली 85 भागिले 100 गुणिले 100 म्हणजे 85%. तुम्ही म्हणाल ते सगळं ठीक आहे, पण किती उगवण क्षमता असल्यावर आपण बियाणं पेरू शकतो किंवा त्याला पेरणी योग्य मानू शकतो? तर हे प्रत्येक पिकानुसार जरा वेगळं असतं. किंबहुना प्रत्येक वाणानुसार, जातीनुसार उगवण क्षमता वेगवेगळी असते. पण एकेका पिकाची सरासरी पाहूयात. गव्हाची उगवण क्षमता 85%, हरभऱ्याची 75%, मुगाची 75%, उडदाची 75%, तर सोयाबीनची 80%. मक्याची क्षमता 85% आहे, तर कापसाची 75%. भुईमुगाची 70, तर तुरीची 75% उगवण क्षमता आहे. अशा प्रकारे आपण बियाणांची उगवण क्षमता तपासू शकतो. फक्त चाचणी करण्यासाठीची जागा स्वच्छ, कोरडी आणि हवेशीर असायला हवी. ती उन्हापासून दूर असायला हवी आणि मेन म्हणजे कीड आणि उंदरांपासून सुरक्षितही असायला हवी. याशिवाय सारखं त्याला ओलसर ठेवायचंय, जेणेकरून बियाणाला ओलसर पण जाणवेल आणि मध्ये मध्ये त्याची तपासणी करत राहायची. ही माहिती कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सूरज कुलकर्णी यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.